कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रीमा, ईशा, काय खाणार तुम्ही? भूक लागली असेल ना? हो, मग काय करू सांगा? काहीही चालेल. रीमा, तू सांग काय खाणार तू? मला काहीच नकोय. आई, आज तू आम्हाला शाळेत का नाही पाठवलंस? आता थोडे दिवस तुम्ही शाळेत नाही जायचंय, घरीच अभ्यास करायचा. हं? मला पटपट सांगा बरं काय खाणार. रीमा, सांग ना काय खाणार? मला काहीच नकोय, सांगितलं ना तुला एकदा. रीमा, रीमा, आई, काय ग? काय झालं? रीमा अशी का बोलते? काय झालं? काय बोलली ती? ती मला म्हणाली की माझी आई आणि तिची आई एक नाही आहेत. तू फक्त माझी आई आहेस, तिची आई वेगळीच आहे आणि मी तिची बहीण नाहीये असं पण ते मला म्हणाली. रीमा असं का बोलती आई? अगं तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल. ठीक आहे, आपण बोलूया तिच्याशी. आपण तिचा गैरसमज दूर करायचा. तू ना आपण तिला कसं समजवणार? ती कोणाचंच नाही ऐकत. कसं असतं ना, काही काही गैरसमज असे नुसतेच बोलून नाही दूर होत. ते आपल्या वागण्यातनं, आपल्या कृतीतून दूर होतात. म्हणजे रीमा आता जरी अशी वागत असली ना, तरी आपण तिच्याशी खूप छान वागायचं, तिला भरपूर प्रेम द्यायचं, तिचे खूप 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 लाड करायचे. मग हळूहळू हळूहळू सगळे गैरसमज दूर होणार. रॉ मटेरियलचे वेंडर का बदलले? मी रेती, सिमेंट, लेबर ही सगळी बिले चेक केलीत. गेल्या एका महिन्यात प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला गेलाय. आपण प्रत्येक प्रोजेक्टसाठी रॉ मटेरियलची एक फिक्स कॉस्ट ठरवतो आणि त्या कॉस्टपेक्षा जास्त खर्च केला केदारनं. तुम्ही जरा न ओरडता बोललात तर जास्त बरं होईल. अरे अशाने आपण ओव्हर बजेट होऊ. मुळात वेंडर का बदलले? बाबा, ऍक्च्युली काका नुकताच जॉईन झालाय, त्यामुळे मग नुकताच जॉईन झालाय म्हणून काय वाटेल ते निर्णय घेईल. आणि हिशोबात एवढी तफावत आहे, तुमच्या कोणाच्याही लक्षात नाही आली? दादा, अरे मी बऱ्याच वर्षांनी काम करतोय, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या चुका माझ्याकडनं होणार ना, तुम्ही समजून घ्यायला हवं. ह्या चुका नाहीयेत, हा शुद्ध मूर्खपणा आहे. कार्यकर, ही सगळी डील्स कॅन्सल करा आणि जुन्या वेंडरकडनंच मटेरियल घ्या आणि मला विचारल्याशिवाय यापुढे कोणताही निर्णय केदार घेणार नाही. दादा, मी आपल्या ऑफिसमध्ये काम करतोय, ते नकोय का तुला? तुझा विरोध आहे का त्याला? मी असं काहीही म्हटलं नाहीये. अरे पण तुझ्या वागण्यातनं, तुझ्या बोलण्यावरनं तेच वाटतंय ना. मुळात तुझ्याकडनं चुका झाल्या, ज्यामुळे पुढे जाऊन कंपनीला मोठे परिणाम भोगावे लागू शकतात. झाली सुरुवात? मला कळत नाही तुम्ही एवढं निगेटिव्ह का बोलताय. काकाची चूक झाली पण तो मान्य करतोय ना, तुम्ही त्याला डिमोटिवेट का करताय? यासाठी तुम्हाला पुन्हा ऑफिस जॉईन करायचं होतं का? तेजस, नाही आत्या प्लीज, मी या माणसाला व्यवस्थित ओळखतो. सुरुवातीला याने माझ्यासोबत सुद्धा असंच केलं आणि तेच आता तो केदार काकासोबत करतोय. ब्रो, व्हॉट्स रॉंग विथ यू? हे काय बोलतोयस तू? मुळात तेजस,
मी सगळे डिटेल्स चेक करून बोलतोय. अरे किती चुका आहेत कामात. हो असतील ना, मी कुठे नाही म्हणतोय, पण ते सांगण्याची एक पद्धत असते. तुम्ही एवढं ओरडताय का आणि किती बोलताय, त्याला काही लिमिट? तुला मान्य आहे ना त्यांनी चुका केल्या आहेत, मग त्यांना जाब विचार. माझ्याशी काय भांडतोयस? मी भांडत नाहीये, मी फॅक्ट सांगतोय. आणि तुम्हाला काय वाटतं, मला काय कळत नाहीये? तुम्ही हे असं का वागताय? तुम्हाला संपूर्ण कंपनी या अद्वैतच्या घशात घालायची म्हणून ना? तेजस प्लीज डोंट स्टार्ट इट अगेन प्लीज. ए तू शांत बसा आता. हे सगळं बोलण्याची ही जागा नाहीये. कोणासमोर नाटकं करतोयस रे तू? तुलाही व्यवस्थित माहिती आहे हा माणूस जे वागतोय ते कशासाठी वागतोय. अरे तू कुठला विषय कुठे घेऊन चाललायस? जे तुमच्या मनात आहे तेच बोलतोय मी. तुम्हाला हेच हवंय ना की अद्वैत संपूर्ण कंपनीचा ताबा घेणार आणि मग आम्ही संपूर्ण आयुष्यभर त्याच्या हाताखाली चाकरी करणार. बस. त्याच्या पुऱ्या आता बस. काय पुरे? केदार काका तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही त्याच्याशी असं वागताय. आणि मी तर काय तुमचा सावत्र मुलगा आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी असं वागणारच. तेजस जरा प्लीज शांत ए आता तू शांत बसा. प्लीज शांत बस. हे माझंच चुकलं. मी ही कंपनी सोडून कधीच निघून जायला हवं होतं. ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी ही कंपनी सोडेन आणि माझा वेगळा बिझनेस सुरू करेन. तेजस असं टोकाचं बोलू नकोस. नाही आत्या, आता खूप सहन केलं. यांना कंपनी या अद्वैतच्या घशात घालायच्या ना घालू द्या. मी होईन वेगळा. तेजस का समजून घेत नाहीये? सर 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 मला माहिती आहे ह्या सगळ्यात बोलायला मी कोणी नाही आहे, पण एक सांगू का सर? खरं तर ही सगळी तुमची पर्सनल गोष्ट आहे सर, पण सर आपली माणसं आपल्यावर हक्काने चिडतात. रागात काही बोलली तर एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं सर. आपली माणसं आपल्यावर हक्क नाही दाखवणार तर कोणावर दाखवणार सर? सर तुम्हाला ब्लॅक कॉफी सांगू का? माझा मूड खराब असेल ना तर मी ब्लॅक कॉफी घेते. सांगू का तुम्हाला ब्लॅक कॉफी? नाही नको. सर प्लीज काम डाऊन. तुम्ही शांत व्हा, सगळं नीट होईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.